नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या व्हिडिओ चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता मोदी सरकारमुळे लवकरच देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार। पण मोदी सरकारमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव 5,000 पार, हा जो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। तर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना आता या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार। पण आपल्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर मोदी सरकारमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार सोयाबीनचा भाव 5,000 पार, या प्रश्नाचं आता घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची भाव पातळी दिसत आहे ती 4,000 ते 4,500 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। लक्षात घ्या, आता या ठिकाणी सोयाबीन मधील मॉइश्चर 10-11च्या आसपास आलेला आहे आणि याचाच अर्थ लक्षात घ्या, निवडणुका संपल्या आता आणि याच्यामुळं 1 तारखेपासून म्हणजे 1 डिसेंबर पासून मोदी सरकार प्रचंड प्रमाणात सोयाबीनची महाखरेदी सुरू करणार आहे आणि याच्यामुळं कुठेतरी सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांना दिलासा मिळू शकतो। कारण जर आपलं सोयाबीन खालच्या भावात गेलं तर तुम्हाला भावांतर योजनेअंतर्गत मोदी सरकार डिफरन्स देणार आहे। लक्षात आलं का? तर याच्यामुळे काय होणार आहे की व्यापाऱ्यांना सोयाबीन घ्यायचं म्हटलं तर कमीत कमी 5,000च्या भावाने घ्यावं लागेल आणि याच्यामुळे लक्षात घ्या, तुमचं असंही नुकसान होणार नाही, तसंही नुकसान होणार नाही आणि तुम्हाला 1 तारखेनंतर सोयाबीनला 5,000चा भाव हा मिळताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको। पण 1 तारीख झाली की लगेच 2 तारखेला 5,000 भाव होणार नाही, त्यासाठी थांबावं लागेल। 31 डिसेंबरच्या अखेरीपर्यंत किंवा जानेवारीत जर मोदी सरकारची प्रचंड सोयाबीन महाखरेदी सुरू राहिली तर तुम्हाला 5,000चा भाव मिळण्यापासून अजिबात कुणीच वंचित करू शकत नाही। म्हणजे आता तो दिवस दूर नाहीये की ज्या दिवशी तुम्हाला सोयाबीनचा भाव यंदाच्या हंगामात 5,000च्या आसपास किंवा पार होताना दिसू शकतो। तर मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता मोदी सरकारमुळे लवकरच सोयाबीनचा भाव होणार देशांतर्गत बाजारामध्ये 5,000 पार। ही संपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव कसा राहील याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।